एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। शिक्षणाधिकारी विरोधात 40व्या दिवशी हरिभाऊ पाटील यांचे आंदोलन सुरूच। जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांच्यासह सांगोला तालुक्यातील वागलवाडी येथील शिवाजी प्रशालेतील मुख्याध्यापक बलबीर पवार यांना तातडीने बडतर्फ करा या मागणीसाठी हरिभाऊ पाटील हे ग्रस्त मागील 40 दिवसापासून हरिभाऊ पाटील हे आंदोलनात बसले आहेत। बालवाडी प्रशालेतील मुख्याध्यापक पवार यांची बोगस डिग्री असल्यासंबंधी चौकशी करण्याबाबत अर्ज दिला होता। तसेच शिक्षकांच्या आदेशावर मागील मुख्याध्यापकांच्या बोगस सह्या मुख्याध्यापक पवार यांनी केल्याने बोगस व विद्यार्थ्यांची हजेरी पत्रके तयार करून गंभीर गुन्हे केले असून त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी याबाबत शासनाची फसवणूक केल्यामुळे चौकशी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। 40 दिवसापासून हे आंदोलन सुरूच आहे। अद्याप प्रशासन अधिकारी भेटण्यासाठी आले नाहीत। यावेळी हरिभाऊ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। हरिभाऊ पाटील सांगोला 24 मार्च 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर पूनम गेट सोलापूर येथे सांगोला तालुक्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भात मी बसलेला असून या ठिकाणी सांगोला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुधीर गवळे व त्यांचे बांधकामचे इंजिनियर अभिराज डिंगणे यांनी संगनमत करून सांगोला शहरातील ई-निविदामध्ये अतिशय तफावत ठेवून मनमानी करून अधिकाराचा गैरवापर करून 6-6 महिने 9-9 महिने निविदा ओपन न करणे आणि मर्जीतील ठेकेदाराला देण्यासंदर्भात त्यांनी अनेक प्रकारचे असे घोटाळे केलेले आहेत। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कामं झालेले असताना किंवा लोकवर्गणीतनं झालेले असताना त्याच्यावर निविदा काढल्या जातात असे अनेक प्रकारचे अनलिगली काम चालू केलेलं आहे। सांगोला शहरातील वाडेगाव रोडवरील सूर्योदय माल हा नगरपालिका आरक्षित जागेवर बांधकाम हा विनापरवाना बांधलेला आहे। सदर व त्या विनापरवाना बांधकाम करत असताना नगरपालिकेचे ना हरकत दाखला पाहिजे होता, MSCBचा ना हरकत दाखला पाहिजे, बांधकाम ह्याचे वापर परवाना पाहिजे नगरपालिकेचा, असले कुठलेही परवाने न घेता नगरपालिकेच्या शासकीय जागा आरक्षित जागेवर एवढा मोठा मॉल बांधला आहे तरी त्याला पाठबळ देऊन सलग 2 वर्षापासून आम्ही तक्रार करतोय, पण ते शिव कुठल्या प्रकारचं ऐकत नाही। ते नगर विकास खातं म्हणजे माझ्या ताब्यात असल्यासारखं आविर्भावात वागतो या। जिल्हा सहनगर आयुक्त आहेत वीणा पवार म्हणून, आम्ही त्यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी बी उद्धटपणाची भाषा वापरली आहे आणि तुम्हाला हे काय करायचं आहे, सांगोला शहरात तुम्हाला काय पटलं आहे, आमच्या अधिकारी काम करतात चांगलं, असं तसं उद्धटपणाची भाषा वापरून त्यांनी तो विषय टाळला गेला। दुसरा विषय सांगोला तालुक्यातील बागलवाडी स्थित शिवाजी प्रशाला शिक्षण संस्था आहे। या हायस्कूलमध्ये असणारे सध्याचे मुख्याध्यापक दत्तात्रय पवार आणि त्याच्याबरोबर त्यांना सहमत असणारे स्वाती हवेली उपशिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी जे सचिन जगताप साहेब या तिघांनी संगनमत करून सांगोला तालुक्यातील या शाळेचे 5वी 6वी 7वी वर्ग हे 2009 सालापासून ते 2021 पर्यंत कुठेही नव्हते, तरी या शाळेचे वर्ग नसताना या शिक्षकांनी ह्या मॅडमने आणि जगताप साहेबांनी संगनमत करून त्या शिक्षकाला जवळजवळ 2009-7 आम्ही 9 सालापासून म्हणतोय, पण ते म्हणते 2007 सालापासून बोगस 5वी 6वी 7वी विद्यार्थ्याचा वर्ग भरवलं जात आहे आणि तिथून त्यांच्या जे काही संबंधित कर्मचारी भरणे जाणार आहेत त्यांचा शिक्षण संच मंजूर करणार आहे, त्यांच्या शिक्षण संचामध्ये शेवट संचामध्ये या शिक्षकाचे 9 सालापासून पगार काढणार आहेत। तर अशा पद्धतीचा अनेक मोठ्या प्रकारचा घोटाळा करण्यासाठी सचिन जगताप आणि स्वाती हवेली मॅडम त्या मुख्याध्यापकाला पाठीशी घालतायत। त्यातील 2016च्या अगोदर जे असणारे मुख्याध्यापक त्यांनी लेखी स्वरूपाचा पत्रव्यवहार केला आहे। या ठिकाणी मी 16 नंतर या शाळेचा मुख्याध्यापक नसताना माझ्या पूर्वीच्या सह्या करून हे चालू मुख्याध्यापक हे मनमानी करत असते, ते स्वतःच्या सह्या मारतात, शिक्षणाधिकारी शिक्के तयार केले, शिक्षणाधिकारी सह्या मारतात, असे अनेक प्रकार केलेत म्हणून त्यांनी लेखी स्वरूपाचं शिक्षण विभागाला तक्रार दिल्या, पण या तक्रारीची कुठलीही यांनी दखल घेतलेली नाही। शिक्षण संस्थेचे सचिव असतात त्या सचिवांनी सुद्धा सांगितलं की मी या मुख्याध्यापकांना मनमानी करून आमच्या पूर्ण सह्या मारलेल्या आहेत, तर याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करू नये।
म्हणजे आमच्या अर्जानुसार माझी बोगसही मारली आहे, तरी शिक्षण अधिकारी हे सचिन जगताप अतिशय निगरगट्ट, बेजबाबदार, अकार्यक्षम आणि आर्थिक लोभापटी काही करण्यास तयार आहे अशा पद्धतीचा माणूस आम्ही इथे 40 दिवस झालं आंदोलन करतोय, पण कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी तो आलेला गेलेला नाही. हम करेसो कायदा हुकुमशा पद्धतीने वागतोय. आमचं कोणी वाकडं करत नाही. आमचे शिक्षण मंत्री आमच्या खिशात आहेत, तर आमचे संचालक आमच्या खिशात आहेत, आमचं कुणी काय करू शकत नाही अशा आविर्भावात तो वागतोय. आणि तिसरा विषय आमचा सांगोला तालुक्यातील चिकमौद गावचा मारुती मंदिर सुशोभीकरणासंदर्भात अगोदरच तिथं काम झालेलं असताना सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय माळी साहेबांनी त्याच ठिकाणी व्हिजिट स्पॉट द्यायला भेट द्यायला पाहिजे होते, स्थळ पंचनामा करायला पाहिजे. हा कुठल्याही प्रकारचा न करता 1.5 कोटीची निविदा कारण नसताना मंजूर केली आणि आता आम्हाला चुकीच्या पद्धतीचे कुठेतरी व्यवहार करून आमची दिशाभूल आणि शासनाची दिशाभूल करणं हे चालू केलेलं आहे. तर या संमेलनावर सगळ्या तिघांनी कार्यालयावर कारवाई होईपर्यंत हे आंदोलन आमचं चालूच राहणार आहे. यापुढे जर काय अनुचित प्रकार घडला, त्याला काय झालं तर त्याला सर्वस्वी सांगोला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुधीर गवळी, जिल्हा नगर आयुक्त म्हणून जे आहेत वीणा पवार, संबंधित अधीक्षक अभियंता संजय माळी आणि या शिक्षण विभागाचे सचिन जगताप असतील, स्वाती हवेली मॅडम उपशिक्षण अधिकारी असतील आणि या प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पवार हे जबाबदार असतील.